ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। योगेश कदम यांच्या आईंच्या नावे मुंबईमध्ये डान्स बार असल्याचा आरोप परब यांनी केला। तर हे राजकारण सुरू असून माझा काही संबंध नाही असं म्हणत योगेश कदमांनी हे आरोप फेटाळले आहेत। दरम्यान माहिती द्यावी, तथ्य असेल तर चौकशी करण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। तर शिंदेच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आपल्या सोबत जोडले गेले आहेत। भाई, स्वागत तुमचा TV9 मध्ये। जय महाराष्ट्र, नमस्कार। जय रामदास भाई, अनिल परबांनी थेट आरोप केलेले आहेत की सावली हा जो रेस्टॉरंट अँड बार हे योगेश कदम म्हणजे तुमच्या पत्नीच्या नावावर आहे। जो थेट तुमच्यावर विधान परिषदेमध्ये आरोप झाला त्यावर तुम्हाला काय म्हणायचे? पहिल्यांदा एक गोष्ट मला सांगायची आहे की अनिल परब हे अर्धवट वकील आहेत आणि आपल्या मालकाला म्हणजे उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी रामदास कदमला कुठं बदनाम करता येतं का, हा बालिश प्रयत्न विधिमंडळाचा आधार घेऊन चालू आहे। खरं तर हे विधिमंडळ हे कायदेमंडळ आहे आणि हे नियमानं चालतं, पण चुकीचे नियम दाखवून काल अनिल परबनी जे विधिमंडळामध्ये माहिती दिली, सभागृहाची दिशाभूल केली, त्याबाबत सन्माननीय सभापतीला मी पत्र लिहितोय की चुकीचे नियम दाखवून अशा पद्धतीनं एखाद्या राज्यमंत्र्याला बदनाम करता येतं का, आणि केलं असेल अनिल परबनी तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं पत्र देखील आम्ही सभागृहात देतोय, सन्माननीय अध्यक्षांना देतोय। एक गोष्ट मी आपल्याला सांगतोय, 1990 सालापासून सावली बाग हे चालू आहे, होय, आणि ते माझ्या पत्नीच्या नावेच आहे। व्यवसाय करण्यासाठी कुणाची अडचण कसलीच नाही। त्यामध्ये ते भाग एका शेट्टी नावाच्या व्यक्तीला आम्ही चालवायला दिलंय 30 वर्षापासून। मला वाटतं 30 वर्षामध्ये आम्ही तिथं पाय देखील ठेवलेला नाही, पण त्या तिथे 14 महिलांचं परमिशन आहे वेटरसाठी आणि ऑर्केस्ट्राचं परमिशन आहे, डान्स बार नाही। ते डान्स बार नाही। अनिल परब यांनी डान्स बार आहे असं सांगून आमची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केलाय तो चुकीचा, दिशाभूल करणारा आणि आमची बदनामी करणारा आहे। बरं, एक गोष्ट माझ्या जेव्हा लक्षात आली, पोलिसांनी जेव्हा त्या ठिकाणी पाहणी केली त्यावेळेला एका गिरायकाने त्या लेडीज वेटरवरती पैशाची उधळण केली असं मला कळतंय, आणि म्हणून आम्ही ताबडतोब आम्ही त्या शेट्टीला तिथून बाहेर काढलं, शेट्टीवरती ऍक्शन घेतली। आम्ही त्या लेडीज मुलींचं जे वेटरचं लायसन्स होतं ते रद्द केलं, आम्ही ऑर्केस्ट्राचं जे लायसन्स होतं ते रद्द केलं, आणि गेल्या 2 महिन्यापासून ते हॉटेल देखील बंद करून टाकलं। एक गोष्ट मला मुद्दाम सांगायचं आहे की अशा पद्धतीचे डान्स बारसारखे पैसे। बरं रामदास भाई, तुम्ही म्हणतात की तिथल्या वेट्रेसवर अशा प्रकारे पैशांची उधळण केलेली होती, मात्र यामध्ये पोलिसांनी जी कारवाई केली त्यामध्ये 23 बार बाला जे आहेत त्यांची नावं देखील देण्यात आली। FIR ची कॉपी आहे, त्यामध्ये त्या 23 बार बालांची नावं देखील आहेत। त्याबरोबर तिथे असलेले जे गिराईक आहेत 25 गिराईक त्यांची नावं देखील आहेत, आणि तिथले मॅनेजर, वेटर यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली। त्याबाबत तसंच हा परवाना जो आहे तो तुमच्या पत्नीच्या नावावर माहिती घेतली। होय, मी तेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय की अशा पद्धतीनं बॉम्बे प्रोव्हिजन ऍक्ट जे लायसन्स होल्डर आहे तो जबाबदार असतो, पण ऑफस्क्रीन डान्स इन हॉटेल 2016चे ऍक्ट मध्ये कलम 8 मध्ये जो माणूस ते चालवतोय अग्रीमेंटनी त्याची ती जबाबदारी असते। इतकं स्पष्ट आहे ते, याची मालकाची जबाबदारी नसते, जो अग्रीमेंट घेऊन चालवतो त्याची ती जबाबदारी असते। ह्या कलम 16 आणि 8 मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, ऑफस्क्रीन डान्स इन हॉटेल 2016चे ऍक्ट आणि कलम 8 यामध्ये इतकं स्पष्ट सगळं त्यामध्ये आहे। आणि असं असताना हेतू पुरस्कार माझ्या पत्नीला बदनाम करण्याचं जे काम चालू केलं त्याच्यावरती मी कायदेशीर कारवाई करणार। म्हणजे भाई, तुम्ही परवाना तुमच्या पत्नीच्या नावावर आहे। दुसरी एक गोष्ट म्हणजे रामदास भाई, यामध्ये बार बाला यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली। तुम्ही म्हणता